ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांचा विजय झाला। या विजयानंतर त्यांच्या नातवानं प्रताप सरनाईक यांना छोटी लाल दिव्याची गाडी भेट दिली। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभेतील महायुतीचे भाजपचे उमेदवार संजय पुराम यांच्या विजयानंतर ग्राम पुराडा या त्यांच्या गावी गावकऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी संजय पुराम म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या विधान भवन मध्ये मी मांडणार आहे। आमगाव विधानसभेत माझा विजय झाला, याचं श्रेय मी जनतेला आणि इथल्या कार्यकर्त्यांना देतो। हा सर्वसामान्य जनतेचा, लाडक्या बहिणींचा आणि महायुतीचा विजय आहे। मी समस्त आमगाव विधानसभा 66 मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार मानते। त्यांनी जो आमच्या पतीपत्नीवर विश्वास दाखवलेला आहे, त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। रात्र दिवस मेहनत करून मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल आणि विकासात्मक काम कसे करायचे, लाडक्या बहिणीचं 1,500हून 2100 कसे होतील यासाठी मी प्रयत्नात राहणार। भरघोस मताने पहिल्यांदा एवढा मोठा विजय माझ्या पतीला मिळालेला आहे, याची मला खूप आनंद पण आहे। आणि माझे पती या विधानसभेचे आता दुसऱ्यांदा आमदार झाले, परंतु जनतेचा खूप मोठा वाटा यात आहे। जनतेच्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही। रात्र दिवस एक करून मी त्यांची सेवा करणार, इतकंच या प्रसंगी बोलते। खूप खूप धन्यवाद। महायुतीचा विजय असो। बिलकुल राहणार आणि त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार। जर ते विधानसभेत नसेल, जर मंत्रालयात असेल किंवा काही विशेष कामासाठी बाहेर गेले असेल, तर त्यांची उणीव मी जनतेला भासू देणार नाही। आज त्यांची भूमिका बापाची आहे विधानसभेत, तर मी पण आई बनून आमच्या सर्व लाडक्या बहिणींसोबत, आमच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत जोमाने राहील। त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी माझ्यासाठी आहेच, परंतु महाविकास आमची महायुती जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार आणि शिवसेना आमचे एकनाथजी शिंदे यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांना मी सांभाळणार, एवढं या प्रसंगी बोलते। की तिसऱ्यांदा महायुतीच्या उमेदवार म्हणून मला भारतीय जनता पक्षाने संधी दिली आणि गावकऱ्यांना याचा आनंद आहे की 2014 ते 19मध्ये ज्या पद्धतीने आपण या मतदारसंघात गावकऱ्यांसाठी, गावासाठी जे काम केला होता, 19 ते 24च्या दरम्यान ते विकासात्मक कामं
गावाचे कामं थांबले आणि ती पुन्हा संधी आली आणि त्याच्यामुळे हा जो विजय झाला त्याच्यामुळे गावकरी खूप आनंदित आहेत की आपला भाऊ संजय भाऊ पुराम आता आपल्या गावासाठी काहीतरी करेल. 100%. कारण मी एका सामान्य कुटुंबातला मुलगा आहे, रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या बापाचा मुलगा आहे. मी गरीब परिस्थिती पाहिलेली आहे. शेतकऱ्यांचे छोटे छोटे अडचणी मला माहीत आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणार, लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवणार, लाडक्या भावांच्या अडचणी सोडवणार आणि लवकरच आपण देवरी या ठिकाणी जो MIDC आहे त्याच्यामध्ये 6 ते 7 कारखाने आपण आणणार आणि त्याच्यात काही बेरोजगारांच्या हाताला आपण कामसुद्धा देणार. ही विजयाचा खरं श्रेय ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचा पाणी केलं, रात्रंदिवस एक करून संपूर्ण विधानसभेतील जनतेला एकत्र केलं आणि मतदारांना एकत्र करून जे 32,721 जे मतं मला मिळवून दिले त्याबद्दल मी त्या कार्यकर्त्यांचे, त्या जनतेचा मी आभार व्यक्त करेन की त्यांच्या मतामुळे मी आज आमदार होऊ शकलो आणि त्यांचा जो कर्ज आहे निश्चितच विकासाच्या कामानं तो कर्जचा परतफेड मी करणार आहे. देडपोट निवडणुकीमध्ये प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की माझे वडील स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादानं व नांदेडच्या जनतेनं मला जे प्रेम दिले त्यामुळे माझा विजय झाला असून त्यासाठी मी सर्व जनतेचे आभार मानतो व येणाऱ्या काळात सगळ्यांना एकत्र घेऊन पक्षवाढीसाठी मी प्रयत्न करेल. सर्वप्रथम मी सर्व नांदेडच्या जनतेचे आभार मानतो आणि अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमधून माझा हा विजय झालेला आहे. माझा विजय स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा आशीर्वाद भक्कम पाठी आहे असल्यामुळं आणि जनतेची साथ या सर्वांच्या सहकार्यामुळं या ठिकाणी हा विजय सुखकर झालेला आहे. जो वेळ लागला होता, अवधी लागला होता, तो नेमका कशासाठी लागला होता? काही ऑब्जेक्शन होता, आक्षेप होता का? नाही, ऑब्जेक्शन वगैरे काही नव्हतं. कारण ते शीट्स वगैरे बनवून ऑब्झर्वर वगैरे व्हेरीफाय करून त्याच्यासाठी हा अवधी लागलेला आहे. ते बाय प्रोसेसचा भाग आहे. विधानसभेमध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना क्लीन स्वीप मिळालेली आहे, मात्र लोकसभेमध्ये तुम्ही निवडून आला. काय विजयाचं गणित होतं? का असा फरक झाला? कारण विधानसभा पूर्ण नाही, आपण जर बघितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागा ह्या महायुतीने जिंकलेल्या आहेत, पण या ठिकाणी जनतेने मला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं आणि मला वाटतं की हे लोकांचं एक प्रेम आहे चव्हाण परिवाराविषयी, काँग्रेस पार्टीविषयी. आणि जे काँग्रेस पार्टी जेव्हा अडचणीत होती तेव्हा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना हा गड राखला होता. मला वाटते जनतेने परत आशीर्वाद त्यांना दिलेले आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांना 50,000ची लीड आहे, ते विजयी झालेले आहेत. मात्र लोकसभेमध्ये 48,000ची तुम्हाला लीड आहे. हे कसं झालं? म्हणजे सहानुभूतीचा जास्त फायदा झाला, काय झालं? नाही, सहानुभूतीचा फायदा म्हणण्यापेक्षा जनतेने ठरवलं होतं की लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी विजयी करायचा. श्रेय कोणाला देईल? नाही, विजयाचं श्रेय हे सर्व जनतेला मी या ठिकाणी अर्पण करतो. 9 जागा महायुतीकडे आणि तुम्ही लोकसभेला निवडून आलात. आता काँग्रेसकडून तुम्हाला एकाकी झुंज द्यावी लागणार आहे. कसं बघता याच्याकडे? नाही, असं आहे की या ठिकाणी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या निधनानंतर माननीय आमचे संसदेचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, KC वेणुगोपालजी असतील, आमचे महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीतला साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, खासदार रजनीताई पाटील असतील, अमितजी देशमुख साहेब असतील, बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, ह्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून या नांदेड जिल्ह्याची पोटनिवडणुकीसाठी मला उमेदवारी दिलेली होती. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आज खरं तुम्ही म्हणल्याप्रमाणे पक्ष संघटनेचं आव्हान आहे, पण मला विश्वास आहे की जी नांदेड जिल्ह्यातली जी काँग्रेसची सर्व मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन नव्या जोमाने या ठिकाणी काँग्रेस उभा करण्याचा माझा मानस आहे. राज्याचे लक्ष असलेल्या नागपूर दक्षिण मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलग 6व्यांदा
40,000पेक्षा अधिक मतांनी एक हाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला। या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।